नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी YouTube चॅनलवर स्वागत करतो. आज दिनांक 16 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आले. ज्याप्रमाणे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही ऑनलाईन पद्धतीने आधी घेण्यात येणार होती, तर त्यामध्ये सुधारणा करून ती जी परीक्षा आहे ती नव्याने ऑफलाईन पद्धतीने म्हणजे OMR बेस्ड पद्धतीने घेण्यात येणार आहे. आणि अर्ज करण्याचा जो पूर्वीचा दिनांक होता तो उद्या 17 जुलै 2026 शेवटचा होता. त्यामध्ये पण नवीन तारीख आयोगाने आज जाहीर केली. अर्ज सादर करण्याचा जो नवीन दिनांक असेल तो 31 जुलै 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत म्हणजे एक प्रकारे तो जो वेळ असणार आहे. म्हणजे नवीन तारीख अर्ज भरण्यासाठी ही 31 जुलै असणार आहे. त्यासोबतच सुधारित पूर्व परीक्षा दिनांक ह्यापूर्वीची जी पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती ती 27 सप्टेंबर 2026 रोजी घेण्यात येणार होती. तर नव्याने सुधारित जो दिनांक आहे पूर्व परीक्षेचा तो 25 ऑक्टोबर 2026 असणार आहे. आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2026 तिची पण तारीख आयोगाने आज जाहीर केली. ती तारीख असणार आहे 27 डिसेंबर 2026 रोजी. तर लक्षात घ्या, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्या दोन्ही परीक्षेच्या मध्ये केवळ 2 महिन्याचं अंतर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आजच्या दिनांकापासून पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर आणि त्यानंतर येणारी मुख्य परीक्षा ही 27 डिसेंबर ह्या दोन्ही परीक्षेचं एक प्रकारे समन्वय तुम्हाला साधावे लागेल आणि दोन्ही परीक्षेचं नियोजन तुम्हाला आजच करावे लागेल. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी तो फॉर्म भरून घ्या. इथे तुम्हाला खाली दिसेल की जे एक्झाम सेंटर आहे तर जिल्हा केंद्र निवडीची पण जी कार्यवाही असणार आहे ती दिनांक 19 जुलै 2026 रोजी दुपारी 2 वाजेपासून तर दिनांक 31 जुलै 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत तुम्हाला पूर्ण करणे अनिवार्य आहे. तुम्हाला जे जिल्हा केंद्र तुम्हाला निवडायचं असेल त्यासाठी तुम्हाला जो ऑप्शन आहे तो 19 जुलैला दुपारी 2 वाजता तो ऑप्शन ओपन होईल. तिथे तुम्हाला तो ऑप्शन काय करावा लागेल, सिलेक्ट करावा लागेल की कुठला जिल्हा आपल्याला एक प्रकारे केंद्र तुम्हाला आवश्यक आहे किंवा तो केंद्र तुम्हाला निवडायचा आहे. तर तो जिल्हा केंद्र निवडीचा जो ऑप्शन असेल तो 19 जुलैला दुपारी 2 वाजेपासून तो ओपन होईल आणि तो 31 जुलै पर्यंत तो व्हॅलिड असणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये ह्या माहिती दिलेल्या आहेत आणि याच्यात आणखी जो मुद्दा आहे ऑनलाईनचा त्यांनी फक्त थोडक्यात एवढंच दिलंय की संगणक प्रणालीवर आधारित जी परीक्षा असेल तिचा जो निर्णय आहे जुलै 2027 अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. म्हणजे पुढच्या वर्षीपासून कदाचित सीबीटी बेस एक्झाम होऊ शकतात, परंतु तुर्तास ही जी परीक्षा आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे असं आयोगाने आज स्पष्ट केलंय. ठीक आहे. तर या परीक्षेच्या संदर्भात जे अपडेट होतं ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. ते इथे मी देतोय आणि ह्या संदर्भात जी काही एक्झामची स्ट्रॅटेजी असेल किंवा कुठलं एखादं लेक्चर आपल्याला घ्यायचं असेल तर त्या संबंधी आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओला आपण भेटूया. तुमचे काही शंका असतील, काही तुमचे प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तिथे तुमचे प्रश्न टाकून द्या. त्यावर आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नावर आपण उत्तर नक्कीच घेऊया. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना इतर अपडेट्स लागत असतील तर त्या संबंधी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. ठीक आहे. धन्यवाद.